भारतीय कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आता ऑल इंडिया ॲग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्सने पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतं। याचाच एक भाग म्हणून पुण्यामध्ये अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चर असोसिएशनने B2B परिषद आयोजित केली। AIM आयोजित ही दुसरी परिषद आहे। कृषी इनपुट क्षेत्राला समर्पित एका विशेष प्रदर्शनासह या परिषदेचे पुण्यामधील कोरेगाव पार्क येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आलंय। येत्या 3 आणि 4 मार्च 2025 रोजी ही परिषद होईल अशी माहिती AIM असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार दुडगुडे पाटील यांनी माहिती दिली। यावेळेला असोसिएशनचे सचिव समीर पाथरे आणि खजिनदार सर्जेराव शिसोदे हे देखील उपस्थित होते। AIM B2B कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजची पत्रकार परिषद आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे आणि ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स हे काय आहे, कशा पद्धतीने कार्यान्वित होणार आहे, काय सांगाल? ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन शॉर्टमध्ये एम असोसिएशन आम्ही असं संबोधतो ह्याला। तर हे एक ॲग्रिकल्चरमध्ये एक असोसिएशन आहे जे कृषी निविष्ठा असतात, सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक अशा उत्पादनाच्या निर्मितीचा ज्या कंपन्या असतात त्याचं हे असोसिएशन आहे। आमचं असोसिएशन शासन आणि आमच्या कारखानदार यांचा दुवा साधणारा असोसिएशन आहे। ह्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना नवीन नवीन चांगली उत्पादनं देण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्याला दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आम्ही गेली 12 वर्षापासून या असोसिएशनच्या माध्यमातून खूप मोठं कार्य केलेलं आहे। या माध्यमातून आम्ही एक बायोस्टिम्युलंट ॲक्ट करायला शासनाला भाग पाडलं, कारण अशा प्रकारचा कुठला कायदा नव्हता। जो कायदा नसल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होत होतं, कारण बरेचसे आमच्याच काही बांधव म्हणजे उत्पादक कंपन्या शेतकऱ्याची थोडंफार चुकीचं काम करत होते, त्यांना सबस्टँडर्ड उत्पादनं देत होते आणि त्याच्यावरती कुठलंही गव्हर्नमेंटचं कंट्रोल नव्हतं। असं कंट्रोल येण्यासाठी आम्ही शासनाला सांगून त्याच्यावरती कायदा करायला भाग पाडलं आणि बायोस्टिम्युलंट ॲक्ट नावाचा कायदा आता फेब्रुवारी 2025 पासून अंमलात येतोय आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा होणार आहे, शेतकऱ्याचं नुकसान टळणार आहे। अलीकडे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च खूप वाढला अशी तक्रार सगळीकडे ऐकायला मिळते। त्याचं हेच कारण होतं की त्यांना मिळणारी उत्पादनं हे तेवढे दर्जेदार नसायची। आता ह्या माध्यमातून किमान हे बायोस्टिम्युलंट उत्पादनं तरी दर्जेदार मिळतील आणि शासन त्याच्यावरती कंट्रोल ठेवेल। ह्या माध्यमातून आमचं असोसिएशन काम करतंय। त्याचबरोबर ह्या असोसिएशनचं काम वाढावं आणि आपल्या भारतातील उद्योजकाचा व्यवसाय वाढावा ह्या उद्देशाने आम्ही B2B कॉन्क्लेव्ह घेतोय। पुण्यामध्ये वेस्टिन हॉटेलला आम्ही एक एक्झिबिशन भरवतोय आणि त्यामध्ये चर्चासत्र पण आहे मोठ्या प्रमाणात 3 आणि 4 मार्च रोजी आणि त्या ठिकाणी भारतभरातील उत्पादक म्हणजे कंपन्या ज्या असतात ते भाग घेणार आहेत आणि त्यामध्ये व्हिजिट करायलाही अशाच प्रकारचे 9 उद्योजक किंवा सध्या अस्तित्वात असणारे उद्योजक ज्यांना वेगवेगळी उत्पादनं रॉ मटेरियल खरेदी करायचं असते ते त्या ठिकाणी भेट देणार आहेत। नक्कीच सर, तुम्ही ही AIM नावाची संस्था करताय आणि शेतकऱ्यांसाठीही सुरू केलेलं आहे। आज मुंबईमध्ये तुमची पत्रकार परिषद होते, ह्यामागचा दृष्टिकोन काय आणि सरकारने तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची मागणी? मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकतर मुंबई ही आपली राजधानी आहेच महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक राजधानी आहे। खरं तर हा कायदा केंद्राच्या माध्यमातून येतोय बायोस्टिम्युलंट ॲक्ट, परंतु मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळे या ठिकाणावरूनच हा संदेश गेला आणि पूर्ण भारतभर ह्याची माहिती कळाली ह्या कायद्याबद्दल आणि ह्या आमच्या एक्झिबिशनबद्दल। तर जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढेल आणि शासनाकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी आमच्यासारख्या उद्योजकाला, जे भारतीय उद्योजक आहेत, नवीन उद्योजक आहेत, हे MSME कॅटेगरीमधले उद्योजक आहेत, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करावं। खास करून तर GSTमध्ये रिलीफ मिळावा आणि इतर माध्यमातून ही शासनानं आम्हाला मदत करावी ही आमची भूमिका आहे।